नमस्कार मित्रांनो, अग्निदिव्य नॉलेज एक्सप्रेस हे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपलं जो काही मिशन कंबाईन 2024 सुरू आहे त्याच्यामध्ये मी आधी पॉलिटीचे लेक्चर म्हणजे काही व्हिडिओ घेतले, त्याच्यानंतर 1-2 व्हिडिओ इकॉनॉमिकच्या ट्रिकवर घेतला आहे. आता महाराष्ट्राचा भूगोलचा एक व्हिडिओ मी जस्ट ट्रिक बनवली आहे छान, तर ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्राचा भूगोल ट्रिक काय बघा ट्रिक काय मोस्ट ऑफ द म्हणजे एक सांगायचं तात्पर्य असं की महाराष्ट्राचा जो काही भूगोल आहे किंवा भूगोल जो चॅप्टर आहे महाराष्ट्राचा म्हणजे हे बुक आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं सिलेबस मोस्ट ऑफ द गोष्टी ह्या पाठांतराच्या असतात म्हणजे पाठ करावं लागतं. मग लक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट आपल्या एवढा ब्रेन माइंड काम करत नसते किंवा ब्रेन काम करत नसते की आपण प्रत्येक गोष्ट असं इझिली पाठ ठेवू शकू. मग तुम्हाला त्या ट्रिकच्या माध्यमातून आठवण ठेवायचं असते. मी जेव्हा अभ्यास करत असताना मला एक या टॉपिकवर एक ट्रिक आठवली किंवा सुचली होती, त्यावेळी मी ती माझ्या बुकमध्ये लिहून ठेवली होती आणि आज मला माझ्या चॅनलवर ते मला टाकासाठी योग आला. त्याच्यामुळे म्हटलं चला आज आपण तुमच्याशी शेअर करावं. ठीक आहे, कारण ते देणाऱ्यांना देत जावं म्हणते, घेणाऱ्यांना घेत जा. तुम्ही जेवढा देण्याचा प्रयत्न करतो तेवढा घ्या, तुम्ही मला द्या. ठीक आहे, अशा प्रकारे एकदा बघा ट्रिक काय आहे. MPSC किंवा UPSC स्पर्धा परीक्षेचा अभ्यास म्हटलं किंवा अभ्यासाचं माहेरघर किंवा शिक्षणाचं माहेरघर म्हटलं तर तो कोणता जिल्हा आहे? पुणे जिल्हा आहे. पुणे जिल्ह्यामध्ये एक पोरगा काय करतोय, आपल्यासारखं एक सामान्य असेल पोरगा बिचारा गरीब खेड्यागावातला, तो पुण्यामध्ये प्रिपरेशन करायला जातो. ठीक आहे, प्रिपरेशनला गेल्यानंतर त्याचं एका मुलीसोबत प्रेम होते. बरोबर आहे, प्रेम झाल्यानंतर ती त्याला सोडून जाते. सोडून गेल्यानंतर मग तो आता अभ्यास करत असतो महाराष्ट्राच्या भूगोलचा. त्यावेळी महाराष्ट्राच्या भूगोलच्या टॉपिकचा कोणता अभ्यास करत राहतो तो? पुणे विभागातील जिल्ह्यांच्या क्षेत्रफळानुसार चढता क्रम. त्याला ते सोडून गेलेले असते. काही दिवसानंतर त्याचा कंबाईन 2024 पेपर येणार आहे. मग तो चढत्या क्रमानुसार अभ्यास करत राहते पुणे विभागातील जिल्ह्यांच्या क्षेत्रफळानुसार. म्हणजे जे काही पुणे विभाग आहे पूर्ण त्या विभागामध्ये जवळपास 5 जिल्हे येतात. त्या जिल्ह्यांचं जर क्षेत्रफळानुसार चढता किंवा उतरता क्रम लावा असा प्रश्न आला तर त्याच्यावर काम करत राहते. मग त्याला तो एक ट्रिक सुचते. मग ते कोणती? ती मला सुचली होती. मी तुम्हाला एक गोष्टी स्वरूपात सांगतोय. ती कोणती होती? का सांग सात सोडली प्रिये. ट्रिक कोणती आहे? का सांग सात सोडली प्रिये. ट्रिकचा आपला मुद्दा काय ते लक्षात ठेवा. पुणे विभाग जो असतो, जसे महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग किंवा पुणे विभाग आहे, त्याच्यामधलं त्यातल्या पुणे विभागातील जे काही जिल्हे येतात त्या जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार चढता क्रम म्हणजे कमीकडून जास्तकडे जायचं, उतरता क्रम म्हटला तर जास्तकडून कमीकडे यायचं. मग तुम्हाला काही प्रश्न विचारला या एवढ्या टॉपिकवर, चढता क्रम लावा, उतरता क्रम लावा किंवा सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणाचं, सर्वात कमी क्षेत्रफळ कोणाचं, असा प्रश्नही जरी विचारला तरी तुम्हाला या टॉपिकवरून या ट्रिकच्या माध्यमातून सुटणार आहे. ट्रिक काय आपली बा? का सांग साथ सोडली प्रिये. तू पोरगा काय म्हणतो आपल्या गर्लफ्रेंडला, आपल्या प्रियसीला? का सांग साथ सोडली प्रिये. मग का म्हणजे काय मित्रांनो? कोल्हापूर. सांग म्हणजे सांगली, सात म्हणजे काय? सातारा, सो म्हणजे सोलापूर आणि प्रिय म्हणजे काय? पुणे. प्रिया कुठे भेटली होती? त्याला पुण्यात भेटली होती. मग तो अभ्यास करताना काय ट्रिक बनवतो? का सांग सात सोडली प्रिये. का म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे. मग तुम्हाला प्रश्न विचारला की पुणे विभागातील क्षेत्रफळानुसार सर्वात कमी क्षेत्रफळ कोणत्या जिल्ह्याचं आहे? त्या कोल्हापूरचं आहे. 7685 स्क्वेअर किलोमीटरच्या जवळपास आहे. ते जेव्हा क्षेत्रफळ ते स्क्वेअर किलोमीटर मध्ये काउंट करत असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे ते कोल्हापूरचं किती आहे? 7685. जवळपास आकडेवारी तुम्हाला विचारणार नाही, पण एक तुम्हाला याच्यावर ट्रिकवरून अंदाज आला पाहिजे ना, मग कोणतं कमी आहे कोणतं जास्त आहे तुम्हाला समजणार नाही. त्याच्यामुळे मग मी ते आकडेवारी पण दिलाय त्याच्यात. त्याच्यानंतर सांगली आहे. सांगलीचं किती आहे? 8572 स्क्वेअर किलोमीटरच्या जवळपास. सात म्हणजे सातारा, 10480 स्क्वेअर किलोमीटर. सोडली म्हणजे सोलापूर, 14895 स्क्वेअर किलोमीटर. आणि प्रिय म्हणजे पुणे, तो किती आहे? 15643 किलोमीटर. तर मित्रांनो ही आपली ट्रिक होती. काय ट्रिक? एकदा रिपीट करतो. का सांग साथ सोडली प्रिय. का सांग साथ सोडली प्रिय. आता तुम्ही ठरवा साथ द्यायची की नाही द्यायची, की फक्त अभ्यास करायचं. तर आपला उद्देश काय असतो? कोणत्याही माध्यमातून का असेल अभ्यास झाला पाहिजे. आता त्याची प्रिया सोडून गेली पण आपल्याला ट्रिक भेटली ना, मग ते महत्वाचं आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही काय करा? अभ्यास करा, हसत खेळत राहा. त्याच्याने चांगला अभ्यास होते, लवकर माइंडमध्ये राहते ते गोष्टी. ठीक आहे, हे पुणे विभागातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार चढता क्रम आहे मित्रांनो. व्यवस्थित आठवण ठेवा. लहान कमी कोणता आहे, जास्त कोणाचा आहे. जास्तही नाही दिलं कमी नाही दिलं, बाकीच्याचा क्रम लावा म्हटलं तरी ट्रिक माहीत ठेवली की ऑटोमॅटिक ते गोष्टी काय करतात? लक्षात राहतात. तर अशा प्रकारे मित्रांनो आशा करतो तुम्हाला व्हिडिओ किंवा ट्रिक माझी आवडली असणार. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असे जे काही मी नवीन व्हिडिओ रोज जवळपास टाकत असतो ती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. मी जे केलेली मेहनत आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे,
तर अशाच प्रकारे अभ्यास करत राहा, काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा, स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.